प्रेक्षकांनो, आता इकडे शुभू श्रावणीचा प्लॅन यशस्वी होतोच, पण आता इकडे शिरीष खाडेकर फार मोठा असा खुलासा करतो. त्या खुलास्याने आता इकडे नंदा अक्काला तर फार मोठी शिक्षा मिळतेच, पण त्यासोबत आता इकडे डायरेक्ट विश्वंभर पण फार मोठा असा निर्णय घेतो. विश्वंभर समोर एक नाही तर चक्क दोन सत्याचा उलगडा होतो. तर ते नेमकं सत्य कोणतं आहे? आता इकडे शुभू श्रावणीचा प्लॅन यशस्वी झाल्यावरती नंदा अक्काला कोणती शिक्षा मिळते? आता इकडे शिरीष खाडेकर कोणता खुलासा करतो? नेमकं काय होतं सगळं आपण आजच्या भागामध्ये बघूया. आता इकडे शुभू आणि श्रावणी दोघंही डायरेक्टच हॉस्पिटलमध्ये जाता वेशभूषा करून. ते दोघंही वेशभूषा करून हॉस्पिटलमध्ये जाता आणि तिथल्या एका नर्सला बोलता, मला आतमध्ये जाऊन ना भेटायचं आहे शिरीष खाडेकरला. ती नर्स बोलते, तुम्हाला नंदा अक्कानी पाठवलं आहे का? तुम्हाला नंदा मॅडमनी पाठवलं आहे का? तेवढ्याच आता इकडे शुभू पण बोलतो, हो आम्हाला त्यांनीच पाठवलेलं आहे. बरं, आता प्रेक्षकांनो तिकडची ती नर्स पण बोलते, थांबा 2 मिनिटं, मी तुमची त्यांची भेट घडवून आणते. आता इकडे श्रावणीला तर प्रचंड आनंद झालेला असतो. श्रावणी बोलते, आता फक्त थोडाच वेळ, आता फक्त थोडाच वेळ उरला आहे. बरं, आता इकडे थोड्या वेळामध्ये जे काय सगळं सत्य आहे ते सगळं आता सत्य मला कळून जाईल. नेमकं काय झालं होतं? बरं, आता प्रेक्षकांनो इकडे डायरेक्टच ती नर्स जाते शिरीष खाडेकर पुढे. आता तेवढ्यात प्रेक्षकांनो त्यावेळी त्या ठिकाणी ना शुभूचे बाबा पण असतात. शुभूचे बाबा पण वेशभूषा करून त्या ठिकाणी शिरीष खाडेकरला भेटायला आलेले असतात. तेव्हा आता एक नर्स पण बोलते, 2 जणांना तुम्हाला भेटायचं आहे. बरं, आता इकडे शुभूच्या बाबांना तर प्रचंड टेन्शन येतं. शुभूचे बाबा बोलता, मी थोड्या वेळामध्ये तुम्हाला भेटायला येतो, काय ते तुम्ही त्यांच्याशी बोलून घ्या आता. असं म्हणून शुभूचे बाबा पण तिथेच मागे कॉटच्या मागे लपून जाता. आणि तेवढ्याच प्रेक्षकांना आता इथे शुभू आणि श्रावणी येते. आता इकडे शुभूचे बाबा बघता तर काय ते बोलता, हा तर शुभू आहे. बरं, शुभू इथे का बरं आला आहे? बरं, तेवढ्यात प्रेक्षकांनो आता इकडे जे काय घडलेलं असतं ते सगळं आता इकडे श्रावणी विचारते. श्रावणी बोलते, काय झालं होतं बरं? तुम्ही इथे आलाच कसं काय? बरं, तुम्ही मेंटल हॉस्पिटलमध्ये कसं काय आहे? बरं, आणि ती नंदा अक्का हे सगळं काय करत आहे? बरं, त्यांचाच हा सगळा डाव आहे ना तुम्हाला इथे दांबून ठेवण्याचा, त्यांनीच हे सगळे कट कारस्थानं केले ना. आता प्रेक्षकांनो शिरीष खाडेकर फार मोठासा खुलासा करतो. शिरीष खाडेकर बोलतो, हो हे सगळा प्लॅन, हे सगळं कट कारस्थान त्या नंदाबाईचंच आहे. बरं, तिनेच हे सगळे नाटकं केले होते, तिनेच ना मला दांबून ठेवलं होतं. बरं, इतक्या वर्ष तिने मला मुद्दामच ना शॉक ट्रीटमेंट दिली. हे जे काही सगळे डॉक्टर आहे ना ते सगळे डॉक्टर सुद्धा तिला मिळालेले आहे. तिनेच हे सगळे कट कारस्थानं केले. बरं, त्या सगळ्या कट कारस्थानामध्ये आज मला खूप त्रास झाला होता. बरं, इतके वर्ष मी हे सगळं सहन केलं होतं. या सगळ्या कट कारस्थाना या सगळ्या नीचबाई सामील आहे. बरं, मी तिला आता अजिबात काही देखील एक सोडणार नाही. आता प्रेक्षकांनो इकडे शुभूला पण ना थोडासा संशय आलेला असतो, तिथे आजूबाजूला कोणतरी काहीतरी एक आहे. आता तेवढ्याच प्रेक्षकांनो शुभूला ना तिथे दिसतात तर काय त्याचे बाबा. शुभू बोलतो, बाबा इथे कसं काय आहे? बरं, पण शुभू तसं काही देखील एक जाणून देत नाही, त्याला बाबा दिसले आहे. आता प्रेक्षकांनो इकडे ना डायरेक्ट शुभूचे बाबा ते स्वतःच तिथे येतात. शुभूचे बाबा बोलतात, आता अरे शुभू तू इथे आलाच कसं काय? बरं, हे सगळं काय चाललं आहे बरं तुझं? तेव्हा प्रेक्षकांना शुभू पण बोलतो, मी इथे आलो आहे, पण तुम्ही इथे का बरं आला आहात? बरं, तुम्ही सगळं काय करताय? बरं, आता प्रेक्षकांना ते जे काय घडलेलं असतं ते सगळं त्या नर्सनी ऐकलेलं असतं. आता इकडे नर्स डायरेक्टच फोन लावते नंदा अक्काला. नर्स नंदा अक्काला फोन लावून जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं सांगते. आता इकडे नर्स बोलते नंदा अक्काला, इथे ना 2 जण मुद्दामच ना वेश बदलून आलेले आहे. बरं, त्या शिरीष खाडेकरला भेटायला. मला असं वाटलं होतं ते तुमचेच माणसे, म्हणून मी त्यांची भेट घडवून दिली. आणि जे काय सगळं घडलेलं होतं ना ते सगळं त्यांनी सांगून टाकलं आहे. बरं, आम्हीच त्यांना शॉक ट्रीटमेंट दिली आणि तुम्ही आम्हाला पैसे चारले होते ते सगळं त्यांनी सांगून टाकलं आहे. बरं, आता प्रेक्षकांना इकडे नंदा अक्काच्या हातातनं फोन पडतो. तिला एकदम असं टेन्शन येतं, ती एकदम घाबरून जाते. तेव्हा तिथे मॅडी पण येतो. मॅडी बोलतो, आई काय चाललं आहे बरं तुला? हे सगळं काय करत आहे बरं तू? तेव्हाच प्रेक्षकांना नंदा अक्का पण बोलते, आता आपलं सगळं भांडं फुटलं, आता आपले सगळे कट कारस्थानं संपले, आता आपण पुढे काही देखील एक करू शकत नाही, आता माझं काही देखील एक खरं नाही. तेव्हाच आता नंदा अक्का पण फोनवरती त्या नर्सला बोलते, तुम्ही पण कसं काय त्यांची भेट घडवून दिली? बरं आई, तुम्ही फोनवरती माझ्याशी तरी बोलायचं ना, तुम्ही माझ्याशी फोनवर पण नाही बोलला, हे सगळं काय केलं आहे बरं तुम्ही फार चुकीचं वागला आहात. बरं, आता प्रेक्षकांना तेवढ्या ती नर्स पण बोलते, आता काय करायचं बरं मॅडम पुढे, आम्ही फार घाबरून गेलेलो आहे. बरं, तेवढ्यात आता नंदा अक्का पण बोलते, आता तुम्ही त्या दोघांना पण ना डायरेक्टच दाबून ठेवा, त्या दोघांना पण तुम्ही शॉक ट्रीटमेंट द्या. बरं, आता प्रेक्षकांनो इकडे ती नर्स पण बोलते, नाही आम्ही असं काही देखील एक करू शकत नाही, जर का ते पळून गेले ना तर काही देखील एक होऊ शकतं. बरं, ते पोलिसांना पण त्यांनी फोन केला असेल, जर का आम्ही त्यांना दाबून ठेवलं तर अजून ते आमच्या अंगावरती येईल, आम्ही तसं काही देखील एक करू शकत नाही. आणि ती नर्स पण फोन कट करून देते. ती पण फार तिथून अशी घाबरलेली असते. आता
ती पण तिकडून पळ काढायचा प्रयत्न करू लागत असते. आता प्रेक्षकांना इकडे शुभूचे बाबा बोलता, मला पण या शिरीष काडेकरशी फार महत्वाचं असं बोलायचं होतं, त्याच्याकरताच मी ते आलो आहे बरं. तेवढ्यात आता श्रावणी पण बोलते, शिरीष काडेकर आता तुम्ही जे काय सगळं आमच्या समोर बोलला ना, आता ते सगळं तुम्ही जाऊन डायरेक्ट बाबांपुढे बोलायचं आहे बरं. बाबांचा आंधळा विश्वास आहे बरं त्यांच्या बहिणीवरती. त्यांची बहीण असे सगळे कट करणारच नाही असं त्यांना वाटतं बरं. आम्ही किती पण समजायचं त्यांना प्रयत्न केला ते आमचा अजिबात ऐकणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे श्रावणी डायरेक्टच आहे ना त्या शिरीष काडेकरला घेते आणि डायरेक्ट घरी जाते. आता इकडे श्रावणी शिरीष काडेकरला डायरेक्ट घरी घेऊन येते. आता प्रेक्षकांना तेवढ्यात तिथे नंदाक्का पण येते. नंदाक्का तर फार अशी घाबरलेली असते. नंदाक्का बोलते, काय शिरीष काडेकर इथे आला, हे सगळं काय झालं बरं. तेवढ्यात प्रेक्षकांना आता इकडे श्रावणीचे बाबा, तेव्हा श्रावणीचे बाबा पण येतात. श्रावणीचे बाबा बघतात तर काही इथे शिरीष काडेकर असतो. त्यांना 440 वॉटचा फार मोठासा झटका लावतो. तर आता तेवढ्यातच ते पण बोलताय सगळं काय चाललं आहे बरं. तेवढ्या श्रावणी पण बोलते, बाबा आता तुम्हाला जे शिरीष काडेकर म्हणणार आहे ना ते सगळं तुम्ही लक्ष देऊन ऐका बरं. आता प्रेक्षकांना इकडे शिरीष काडेकर पण जे काय सगळं असतो ते सगळं घडलेलं सांगतोय. नंदाबाईनीच मला इतक्या वर्ष दाबून ठेवलं होतं, मला शॉक ट्रीटमेंट दिली होती बरं. आता प्रेक्षकांना इकडे ना तेवढ्यात काय मस्त अशी श्रावणीच्या आईची एंट्री होते. आता प्रेक्षकांना इकडे श्रावणीच्या आईची एंट्री होऊन ती बोलते, तर काय थांबा, आम्हाला तुम्हाला फार महत्वाचं सांगायचं आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे तर ती नंदाक्का इतकी घाबरून गेलेली असते, तुम्हाला काय सांगू इतकी ती घाबरलेली असते, तिला फार त्रास होऊ लागत असतो. ती बोलते, हे सगळं काय झालं बरं. आता शिरीष काडेकर तर आलाच पण त्याच्यासोबत ही पण कसं काय आली. तिला फार मोठासा धक्का लागलेला असतो. ती बोलते, आता तर मला काही देखील एक होऊ शकतं, आता माझं काही देखील एक खरं नाही. आता प्रेक्षकांना तेव्हा तिचे ना श्रावणीची आई डायरेक्ट जे काय घडलेलं असते सगळं सांगते. श्रावणीची आई बोलते, ह्या बाईने मला इतक्या वर्ष दाबून ठेवलं होतं, किडनॅप करून ठेवलं होतं बरं. ह्याच बहिणी सगळे कटकारस्थानं केले होते बरं. ह्याच बहिणी शिरीष काडेकरला पण यांना शॉक ट्रीटमेंट दिली होती बरं. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्ट श्रावणीच्या बाबांचे पण डोळे उघडतात. आता प्रेक्षकांना श्रावणीचे बाबा पण बोलतात, ह्या बाईला मी आता अजिबात सोडणार नाही असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे ना श्रावणीचे बाबा डायरेक्टच आहे ना वर जाऊन चाबूक आणता. श्रावणीचे बाबा चाबूक आणून डायरेक्टच आहे ना नंदाक्काला साड मारू लागत असता बरं. त्यावेळेस आता इकडे नंदाक्का पण बोलते, आता मी तुम्हाला सगळ्यांना अजिबात सोडणार नाही बरं. तुम्ही सगळे फार चुकीचं वागला आहात बरं. श्रावणी ए शुब्बू, मी तुला आता अजिबात सोडणार नाही. हे शिरीष काडेकर इतक्या वर्ष मी तुला शॉक ट्रीटमेंट तर दिलीच, शॉक ट्रीटमेंटने आता मी तुला मारून टाकेल. मी काय करेल ना याचा तू स्वप्नात पण विचार करू शकणार नाही. आता प्रेक्षकांना इकडे ना ती डायरेक्ट शुब्बू पण बोलतो, ए शांत बस बरं का तू बाई, तू एकदम फार कट असताना वागते बरं. तू मॅडमला किती त्रास दिला बरं, तू फार वाईट वागले आहे बरं मॅडम बरोबर. आता प्रेक्षकांना इकडे डायरेक्टच आहे ना आता इकडे श्रावणीचे बाबा पण श्रावणीची माफी मागतात. श्रावणीचे बाबा म्हणतात श्रावणीला, श्रावणी मला माफ कर, माझी चुकी झाली बरं, हिच्याबरोबर फार चुकीचं वागलो आहे बरं. आता प्रेक्षकांना इकडे श्रावणीची आई तर घरी आलेलीच असते. आता इकडे श्रावणीची आई तर फार मोठा असा खुलासा करते. श्रावणीची आई जे काय सगळं घडलेलं असतं ते सगळं तर सांगून टाकतेच. आता इकडे डायरेक्टच आहे ना श्रावणीची आई बोलते, आता आपण ह्या बाईला अजिबात सोडायचं नाही, ह्या बाईनी फार कटकारस्थानं केले आहे बरं आपल्या घरावरती असं म्हणून प्रेक्षकांना आता इकडे श्रावणीची आई पण ना त्या बाईला फार मोठी अशी शिक्षा देणार असते. तर श्रावणीची आई त्या बाईला कोणती शिक्षा देते, नेमकं काय होतं ते सगळं तर आपल्याला येणाऱ्या भागामध्येच बघायला मिळणार आहे. जर का तुम्हाला शुभ श्रावणी ही मालिका आवडत असेल तर आपल्या ह्या चॅनेलला आताच लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.